वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. आपल्या भजनांमधून, आपल्या प्रवचनांमधून प्रचंड प्रमाणात समाज जागृती करत आयुष्य जगलेला हा एक संत माणूस. मी सुरुवातीच्या एपिसोडला सांगितलं की नागपूर महाराष्ट्राची दुसरी राजधानी असं गणलं जातं. एक मोठं शहर. या शहरात एका मोठ्या चौकात यांचा भव्य उभा असलेला असा पुतळा आहे. या एका महान संताचे विचार तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी काही एपिसोड्स माझ्या या कविप्रवीज शो यूट्यूब चॅनलवर मी सुरू केले. छोटी छोटी भजनं, छोटी छोटी वचनं, पण संदेश खूप महत्त्वाचा देऊन गेलेले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. चला आज त्यांचा काय संदेश आहे बघूयात. शांति की बीना बजाते रहो, शांति की बीना बजाते रहो, प्रेम से सबको रिझाते रहो, प्रेम से सबको रिझाते रहो. मित्रांनो, आज रशिया, युक्रेन, अमेरिका, इस्रायल आणि इराण आणि मग या युद्धातनं होणारे काही छोट्या छोट्या राष्ट्रांवरचे इराणचे हल्ले, हे सगळं दृश्य बघतो आपण तेव्हा नक्कीच पटून जातं ना की शांती की बीना बजाते रहो. आपला भारत देश हा शांती नक्कीच चाहतो. म्हणूनच आजपर्यंतचा आपला भारत देशाचा रेकॉर्ड आहे. कधीही भारताने स्वतःहून कुठल्याही देशावर आक्रमण केलेलं नाही. त्यामुळं शांती की बीना बजाते रहो, प्रेम से सबको रिझाते रहो हे आम्हा भारतीयांना तरी सांगण्याची गरज नाही सद्य युद्ध परिस्थितीमध्ये. पण भारतात राहणाऱ्या 18 पगड जाती धर्माच्या या सगळ्या लोकांच्या घराघरामध्ये तिथंसुद्धा शांती हरपलेली आहे असंच राष्ट्रसंतांना सांगायचं आहे. सबके घर में भेद पड़ा है, सबके घर में भेद पड़ा है, आपस में नहीं बनती, बूढ़ा बेटा भाई भाई, इनकी पलपल इनकी पलपल छलती. सगळ्या घरांमध्ये मोठ्या माणसांमध्ये भेदभाव आहेत, म्हाताऱ्या माणसांमध्ये भेदभाव आहेत, बाप बेटेमध्ये आहे. असं सगळीकडं अशांतीचं वातावरण आहे. आणि म्हणूनच राष्ट्रसंत म्हणतात शांति की बीना बजाते रहो, प्रेम से सबको रिझाते रहो, किसकी भी बिगड़ी बनाते रहो, प्रेम से सबको रिझाते रहो, प्रेम से सबको रिझाते रहो. पहा आपल्या आजूबाजूला कित्येक घरामध्ये काही ना काही वितंडवाद सुरू असतात. हे राष्ट्रसंत सांगतात तुम्हाला जमेल तितक्या लोकांचं जर काही बिघडली असतील नाती तर ती नाती सुधारण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा. धर्म करम को भूल गए हैं, स्वार्थ सिर पर बैठा. धर्म करम को भूल गए हैं और स्वार्थ सिर पर बैठा. बघा मित्रांनो, 1968 सालाच्या आधीचं हे ऑब्झर्वेशन आहे. काय या राष्ट्रसंतांची निरीक्षण क्षमता असेल. आणि जग इतके संदेश देऊनसुद्धा, इतके संत महात्म्यांनी या भारतभूमीवर जन्म घेऊनसुद्धा अशा संदेशाची आजसुद्धा गरज भासते. ही शोकांतिक आहे. कारण संदेश देणा संत लोकांनी दिला, ऐकणाऱ्यांनी ऐकला, अंमलात किती लोकांनी आणला हा मोठा प्रश्न आजच्या समाजाकडे बघून माझ्या तर मनात नक्की निर्माण होतो. धन के खातिर पाप करेंगे, बाप रहे या बेटा. धन के खातिर पाप करेंगे, बाप रहे या बेटा. छूत अछूतों की मनमानी, झूठी बात छलाई. छूत अछूतों की मनमानी, झूठी बात चलाई. एक जमाना होता, स्पृश्य अस्पृश्य हा प्रकार आपल्या भारत देशात खूप होता. मी उच्च जातीचा, तू नीच जातीचा, ह्याच्यामध्ये खूप लोकांनी आपलं आयुष्य घालवलं. आणि आज पाहिलं तर काही समाजामध्ये त्यावेळचा राग अजूनही धुमसतोय. आणि आज बघतो तुझ्याकडं
असं म्हणून एखाद्या जातीला धमक्याही दिल्या जातात. पीकर गांजा नशा चढ़ाई, आलस ने बहकाई. पीकर गांजा नशा चढ़ाई, आलस ने बहकाई. संतों की संगत दिलाते रहो, संतों की संगत दिलाते रहो. सबको प्रेम से रिझाते रहो, सबको प्रेम से रिझाते रहो. शांति की बीना बजाते रहो, शांति की बीना बजाते रहो. पीकर गांजा नशा चढाई. आता हा गांजा आपण बघतो, कित्येक महाराज लोक मस्तपैकी गांजाचा आस्वाद घेत तर्र होऊन बसलेले असतात. पाहिलेत ना असे बाबा लोक तुम्ही? मी तर पाहिलेत. त्यांना काहीतरी एक वेगळं नॉलेज आहे असा भपका समाजात निर्माण केलेला असतो. पण जेव्हा जेव्हा त्यांच्या दर्शनास जावं तेव्हा तेव्हा त्यांच्या हातात तो गांजा भरलेला एक चिलीम आणि त्याच्यावरती ते मस्त झुरके मारतायत आणि मग त्या तल्लीन नजरेने आपल्याकडं बघणार, आपल्याला एक डायलॉग मारणार, तू का आलायस कळतंय मला. अशी दृश्य मी तर पाहिली आहेत, तुम्हीही पाहिली असतील. ती ह्या राष्ट्रसंतांनी पण पाहिली. म्हणून ते सांगतात की पीकर गांजा नशा चढ़ाई, आलस ने बहकाई. संतों की संगत उन्हें दिलाते रहो, प्रेम से सबको रिझाते रहो. पिछड़े जन को धोखा देकर उनसे लाभ उठाते. पिछड़े जन को धोखा देकर उनसे लाभ उठाते. तुकड्या दास कहे ऐसे जन, तुकड्या दास कहे ऐसे जन, जमघर पकड़े जाते. गीता की बात सुनाते रहो, प्रेम से सबको रिझाते रहो, प्रेम से सबको रिझाते रहो. पिछड़े जन को धोखा देकर उनसे लाभ उठाते. एखाद्याच्या जातीकुळावरून त्याला पिछडा, त्याला मागासलेला असं समजत समजत त्याला धोका देऊन त्याच्याकडनं हवा तो लाभ उठवत जगलेले लोक यांची काही कमतरता नाही आहे. आपण जर इतिहासात मागे डोकावून बघितलं तर अशी आपल्याला अनंत उदाहरणं दिसतात. आणि जर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जर कालावधी आपण पडताळून पाहिला तर त्या काळात नक्की असे लोक होते. त्यामुळं या निरीक्षण क्षमतेला आणि मग ते निरीक्षण करून संदेश काय द्यायचा या भजनावलीच्या त्यांच्या क्षमतेला त्रिवार मुजरा केल्याशिवाय राहवत नाही. राष्ट्रसंतांनी अतिशय चपकलपणे हा असा एक आपला समाजाला संदेश दिला आहे आणि ग्रामजागृती करण्याचा त्यांच्या या भजनांमधनं त्यांनी अतोनात प्रयत्न केला आहे. म्हणूनच वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय असं म्हणताना मी खरोखर या मूर्तीसमोर नतमस्तक होतो. कसे जगले असतील ते, काय काय त्यांनी पाहिलं असेल आणि कशा पद्धतीने त्यावेळच्या समाजाला काहीतरी चिमटे घेण्याचा प्रयत्न करत, काहीतरी समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत करत किती अवघड जीवन हे जगले असतील याची कल्पना न केलेली बरी. किती त्यांना विरोध झाला असेल, त्यांची ही भजनावली ऐकून किती लोक दुखावले गेले असतील, किती लोकांच्या मनाला टोचणी लागली असेल याची जरा कल्पना करून बघा. मग तुम्ही माझ्या मताशी नक्की सहमत व्हाल. तुम्हाला कशी वाटली ही भजनावली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची नक्की सांगा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं कार्य तसं पाहिलं तर खूप अफाट आहे. पण हा मोठा पहाड, एक मुंगे एवढा माणूस थोडासा तो पहाड उचलण्याचा प्रयत्न करतो आहे. या प्रयत्नांना तुम्ही नक्की साथ द्याल याच अपेक्षेने आजची ही भजनावली, ज्याची सुरुवातच झाली होती, शांति की बीना बजाते रहो, प्रेम से सबको रिझाते रहो. शांति की बीना बजाते रहो, प्रेम से सबको रिझाते रहो. या प्रयत्नात तुम्ही आम्ही आपल्या अवतीभवती जर कुठे शांतीचा भंग झाला असेल तर आपण नक्की प्रयत्न करूयात आणि हाच आशावाद जिवंत ठेवत ठेवत आपल्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत अशा राष्ट्रसंतांनी दिलेल्या काही संदेशांचं आपल्या जीवनात, आपल्या अवतीभोवतीसुद्धा काहीतरी पालन करत जगण्याच्या नक्की प्रयत्नात राहूयात. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रवीत शो यूट्यूब चॅनल.